नीट काउन्सिलिंग प्रक्रिया रखडल्यामुळे डॉक्टरांवरचा ताण जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। सोबतच निवासी डॉक्टरचे पहिली बॅच जी आहे ती अद्याप देखील रुजू नाही झाली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टरांमध्ये असंतोष बघायला मिळतो आहे। याच डॉक्टर जे आहेत ते उद्यापासून संपावर जाण्याचा त्यांच्याकडनं इशारा देण्यात आला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सेंट्रल मार्ट टीम आहे। आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। काय सांगाल, तुम्ही 27 नोव्हेंबरपासून पूर्ण देशामध्ये जो आहे तो संप सुरू केलेला होता, आंदोलन या संदर्भात सुरू केलं होतं नीट पीजी काउन्सिलिंग संदर्भात। आत्ता दिल्लीमध्ये जो प्रकार झाला त्या संदर्भात काय सांगाल? जसं तुम्ही म्हटलं की 27 नोव्हेंबरपासून दिल्लीमध्ये राष्ट्रीय संघटनांनी जो आमचा संप पुकारला, रेसिडेंट डॉक्टर्सचा जो संप पुकारला निवासी डॉक्टरांचा, त्यामध्ये जे शांततापूर्वक त्यांनी 1 महिना संप आणि निदर्शनं केली आणि त्यानंतर आपला जे मागच्या 4-5 दिवसामध्ये जो इन्सिडेंट झाला की ज्यामध्ये काही महिला रेसिडेंट डॉक्टर असतील, पुरुष डॉक्टर असतील, त्यांना जे पोलिसांकडून जी मारहाण झाली, ज्याच्यामध्ये त्यांना ओढाताण झाली, ज्याच्यामध्ये त्यांना इजा झाल्या, तर त्या व्हायला नाही पाहिजे होत्या। तर साधारणपणे यानंतरच मोठा असंतोष जो आहे तो निवासी डॉक्टरांमध्ये बघायला मिळतो आहे। प्रकरण मला हे जाणून घ्यायचं आहे की नीट पीजी काउन्सिलिंग प्रक्रिया कशी रखडली आणि काय एक्झॅक्टली तुमचं या संदर्भात मागणी आहे? आमची सध्या तर मागणी एकच आहे की नीट पीजी प्रोसेस जी नाही का, आता जे रिझल्ट वगैरे येणार होतं की 6 जानेवारीला नाही का त्यांचा डिक्लेरेशन होता, तो जरा लवकर घेण्यात यावा। कारण की ज्याच्याने नाही का एक जे पुढची बॅच येणार आहे तिचा ॲकॅडमिक लॉस जास्त होत आहे, त्यामुळे ती प्रक्रिया जरा लवकर घेतली त्यांचा लॉस कमी होईल, शैक्षणिक जरा लॉस कमी होईल त्या मुलांचा, जे की येणारे जे विद्यार्थी असतील ना। साधारणपणे आता ओमायक्रॉन चा देखील मोठा शिरकाव जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे, नवीन स्ट्रेन जो आहे तो आहे। यात अशात तुम्ही जर का आता संपावर जाल तर रुग्णसेवेला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ॲक्च्युली आम्ही रुग्णसेवा विचार धरूनच या सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे हे केलं आहे। कारण की ज्यावेळेस नाही का आपण आम्ही नाही का सर्व्हिस देताना ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत की कोविड सर्व्हिस, इमर्जन्सी सर्व्हिस जसे ICU, SICU, MICU ह्या सगळ्या बंद नाही करायच्यात। आपण स्टेप बाय स्टेप कोविड तरी नाही बंद करायचं आता कारण की कोरोनाचा धोका वाढत आहे ना, त्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे। आणि दुसरी गोष्ट आहे, आम्ही OPD, वॉर्ड वर्क या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही बंद करण्याचं ठरवलं आहे, ज्याच्याने की पेशंटला हॅम्पर नाही होतं, जास्त सर्व्हिस हॅम्पर नाही होतं। साधारणपणे दिल्लीमध्ये जी घटना घटली त्या संदर्भात, दिल्ली में जो घटना घटी उस संदर्भ में महिला को भी प्रताड़ित होना पड़ा है पुलिस की वजह से। एक महिला डॉक्टर करके आप क्या उस बारे में कह सकोगे? देखिए, ये जो हम प्रोटेस्ट कर रहे हैं वो एक तरह से हम लोगों के अच्छाई के लिए ही कर रहे हैं, क्योंकि अगर कोरोना के केसेस बढ़ेंगे और डॉक्टर्स की कमी होगी तो सफ़र तो पेशेंट को ही करना पड़ेगा। और रही बात महिला डॉक्टर्स के साथ ऐसे मारपीट करने की, तो वो तो बिल्कुल ही गलत है। चाहे वो महिला डॉक्टर हैं, चाहे वो पुरुष डॉक्टर हैं, किसी भी डॉक्टर्स के साथ अगर वो शांतिपूर्वक अगर वो अपनी बात को ला रहे हैं गवर्नमेंट के सामने, तो इस तरीके का व्यवहार तो गलत ही है। साधारणपणे तुमची बैठक जी आहे ती आदित्य ठाकरेंसोबत झालेली होती। यात प्रामुख्यानं बघायचं झालं तर त्यांच्याकडनं देखील पत्र पाठवण्यासंदर्भात त्यांनी सांगितलं होतं। या संदर्भात काय? ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की आमची बैठक जी झाली मागच्या महिन्यामध्ये आदित्य साहेबांसोबत, तर त्यामध्ये त्यांनी आम्हाला असं तोंडी आश्वासित केलं होतं की आम्ही एक राज्य सरकार म्हणून आम्ही केंद्र सरकारला एक पत्र लिहू की ही जी नीट काउन्सिलिंग आहे ही त्वरित करण्यात यावी आणि जो काही नवीन विद्यार्थ्यांचा जो काही शैक्षणिक जे नुकसान होतं आहे आणि आमचंसुद्धा की जसं रेसिडेंट डॉक्टरवर जे ओव्हर वर्कलोड जो वाढतं की जो आमच्याकडे जास्त कामाचा ताण वाढतो आहे तो कमी करण्यासाठी HOच्या जसं की मेडिकल ऑफिसरप्रमाणे जसं हाऊसमनशिप असते आमच्याकडे, ज्याच्यामध्ये की पोस्ट MBBS विद्यार्थी ते करू शकतात, त्यांना ते जॉईन करून जी काही रुग्णसेवा आहे ती आपण चालू ठेवायला त्यांनी बोलले होते की आम्ही चालू ठेवू म्हणून। पण ते काही गोष्टी घडलेल्या नाहीत। काही कॉलेजेसमध्ये तसं झालेलं आहे की त्यांनी लोकल लेवलला त्यांनी पोस्ट MBBS विद्यार्थी भरून रुग्णसेवा चांगल्या प्रकारे चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। साधारणतः डॉक्टरांवर देखील मोठा ताण आहे। यात
सध्याला 2/3 प्रमाणे तुम्ही काम करता आहात. कशा प्रकारच्या ताणाला सध्याला सामोरे जातात? ॲक्च्युली नीट काउन्सिलिंगची जी प्रोसेस आहे ती 2021मध्येच व्हायला पाहिजे होती, जानेवारी 2021मध्ये. बट ती एक्सटेंड होत होत तर 1 वर्ष ऑलमोस्ट आता 2022 आलं तरी पण अजून ती प्रोसेस झालेली नाही. त्यामुळे ऑलमोस्ट 1 वर्ष आम्ही जे आमची हे व्हायला पाहिजे होतं, वर्कलोड कमी व्हायला पाहिजे होता, तो झालेलाच नाही. आम्ही ऑलमोस्ट 1 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे एक बॅच नाही आहेत सध्या, ज्या 3 बॅचेस असायला पाहिजे अकॅडमिकली, बट एक बॅच सध्या नाही आहे. त्यामुळं आमच्यावर जास्तीत जास्त वर्कलोड आणि त्याचं बऱ्यापैकी वर्कलोड आली सध्या आहे. साधारणपणे मला हे जाणून घ्यायचं आहे की आता जी नवीन बॅच येणार त्यांचं कशा प्रकारे नुकसान होण्याची शक्यता आहे? नवीन बॅच जी 2021मध्येच नीट PG पास झालेली आहे, त्यांची ॲडमिशन होऊन ते मेमध्ये रुजू व्हायला पाहिजे होते, पण मेमध्ये ते जॉईन न होता आतापर्यंत त्यांच्या काउन्सिलिंगच्याच पुढे गेलेलं नाही आहे कार्यक्रम. त्याच्यामुळे असं झालेलं आहे, त्यांचं जवळपास 1 वर्षाचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. त्यांनी वेळेवर एक्झाम देऊन पण त्यांची 1 वर्ष ॲडमिशन झालेली नाही. त्याच्यामुळे त्यांच्या ऑलरेडी 1 शैक्षणिक वर्षाचं नुकसान झालेलं आहे आणि आता पुढचे 6 महिने अजून किती दिवस हे काउन्सिलिंग टाळणार आहेत, त्याच्यानुसार त्यांचं अजून नुकसान होत जातं आहे दिवसेंदिवस. आणि ते न आल्यामुळे आता आम्ही जे काम 3 बॅचेसचं 2च जणं करतो आहे, त्याच्यामुळे आम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही. आमचं पण अकॅडमिक लॉस त्याच्यामध्ये होतो आहे. आमचे शिक्षक आम्हाला शिकवत आहेत, इतक्या ह्याच्यामध्ये पण आम्हाला शिकवत आहेत, पण आम्ही आमच्याकडनं 100% देऊ नाही शकत आहे स्टडीजला पण. ही खरी गोष्ट आहे. तुम्ही ज्या प्रकारे सांगता आहात, जी दुसरी बॅच आता 3ऱ्या वर्षाला जाईल, यानंतर ओमायक्रॉनचं देखील संकट आपल्या समोर आहे. यात रुग्णसेवेला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. हो, नक्कीच. आता जर समजा केसेस वाढल्या ओमिक्रॉनच्या, आता ज्या प्रकारे वाढत आहेत एक्सपोनेन्शियली, आणि डबलिंग रेट पण लवकर म्हणजे कमी झालेला आहे डबलिंग रेट केसेसचा, त्याच्यामुळे असं होणार आहे की जोपर्यंत ही जी 3rd बॅच आहे एक्झाम गोईंग, आमचे सिनियर्स ते एक्झामला एकदा जातील तर तेव्हा आपल्याकडे एकच बॅच शिल्लक असेल. आणि तेव्हा जर केसेस स्पाईक झाल्या, जसा जे प्रोजेक्शन आहे 10 लाख 14 लाख केसेस जाऊ शकतात, त्यानुसार जर का केसेस झाल्या तर मग आपल्याकडे डॉक्टर्स काम करायला नसतीलच ना. आताच आपल्याकडे गव्हर्नमेंटनी कोणत्याच कोविड हॉस्पिटलमध्ये काम करायला हाऊस ऑफिसर्स अपॉइंट केलेले नाहीत. जेच अकॅडमिक रेसिडेंट्स आहेत त्यांच्याच भरोशावर कोविड हॉस्पिटल्स चालू आहेत. फ्रेश रेसिडेंट्स कुठेच अपॉइंट केले जात नाही आहेत हाऊस ऑफिसर्स. त्याच्यामुळे आताच एवढी स्कार्सिटी आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा 1/3 कपॅसिटी राहील एम्प्लॉईड डॉक्टरांची, तेव्हा काय कंडिशन असेल. तेव्हा लोक म्हणजे खूप सेवा जी हॅम्पर होते ती पुढे हॅम्पर होऊ नये म्हणून आज आम्ही हॅम्पर करतो आहे 2-4 दिवसाकरता, की जेणेकरून सरकारला जाग येईल आणि योग्य पावलं घेऊन पुढची जी हानी होते ती टाळता येईल आपल्याला. त्याच्यासाठी आमचा हा स्ट्राईक आहे. साधारणतः तुम्ही म्हणतात की सरकारने यावर तोडगा काढायला हवा, पण प्रश्न असा आहे की तोडगा काय काढणार? राज्य सरकार या संदर्भात तोडगा काढू नाही शकत. हा सर्व मुद्दा जो आहे तो सध्याला सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा याच्यावर एका प्रकारे तोडगा काढू शकते की नॉन अकॅडमिक रेसिडेंट्स जे आहेत हाऊस ऑफिसर्स, जसं मेडिकल ऑफिसर्स असतात जे MBBS पासआउट असतात. आम्ही पण JR1 म्हणून जॉईन झालो तेव्हा आम्ही फक्त MBBS पासआउट होतो. त्या लोकांना जनरल वॉर्ड वर्क आणि OPD वर्कसाठी गव्हर्नमेंट अपॉइंट करू शकते. त्यांनी जर याच्यात पुढाकार घेतला तर इतर लोकांवरती म्हणजे जे अकॅडमिक रेसिडेंट्स आहेत त्यांच्यावर येणारा कामाचा ताण कमी होईल, पहिली बाब. दुसरी बाब, रुग्णसेवेला ओमिक्रॉनमुळे जो धोका निर्माण झालेला आहे की जेव्हा केसेस वाढतील तेव्हा काम करायला आपल्याकडे डॉक्टर्स नसणार आहेत, त्याचे अपॉइंटमेंट आधीच झालं पाहिजे. त्याच्यानुसार राज्य सरकारने योग्य पावलं उचलून हाऊस ऑफिसर अपॉइंट करण्यामागे लागावं. आता साधारणपणे बघायचं झालं तर यांचा मुद्दा जो आहे तो नीट PG काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे ही यांची रखडली आहे. सोबतच दिल्लीमध्ये जो प्रकार झाला, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांकडनं गैरवर्तवणूक जी आहे ती डॉक्टरांसोबत झाली आहे. त्यामुळे असंतोष या निवासी डॉक्टरांचा उफाळून आला. यात सध्याची परिस्थिती पाहिली तर ओमायक्रॉनचं संकट देखील डोक्यावर आहे. अशात रुग्णसेवेला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन हेमंत कदमसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.